नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1.3 होप इज अ थिंग विथ फिदर या कवितेचं वॉर्मिंग अप. तर जाणून घेऊया की वॉर्मिंग अप मध्ये आपल्याला काय सोडवायचं आहे. तर बघा, चिटचॅट अंतर्गत इथे काही प्रश्न दिलेले आहेत, जसे डू यू एव्हर फील नर्वस, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस. तर ही जी प्रश्न आहे याची आपण उत्तरासह सगळे प्रश्न आपण बघूया. चला तर जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे. आपला पहिला जो प्रश्न आहे तो या प्रकारे दिला बघा, डू यू एव्हर फील नर्वस, म्हणजे तुम्हाला कधी नर्वस फील होतं का. तर त्याचा आन्सर आपण बघा कशा प्रकारे देऊ शकतो. येस, समटाईम आय फील नर्वस, म्हणजे हो, कधी कधी मला नर्वस फील होतं. ठीक आहे. आपला पुढला प्रश्न आहे, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस, म्हणजे तुम्हाला कधी जे आहे खरंच डिप्रेस असं फील होतं का. तर इथे आन्सर दिला आहे नो आय डोंट फील डिप्रेस, किंवा तुम्ही याचा आन्सर येसमध्ये पण देऊ शकता. येस, समटाईम आय रिअली फील रिअली डिप्रेस. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस, तर कशामुळे तुम्हाला नर्वस किंवा डिप्रेस फील होतं. तर त्याचा आन्सर बघा, वेन एव्हर अ थिंग गोज रॉंग, म्हणजे एखादी गोष्ट चुकीची घडते, किंवा ऑर अगेन्स्ट माय विश, किंवा माझ्या मनाविरुद्ध घडते, आय फील नर्वस ऑर डिप्रेस, तर अशा वेळेस मला नर्वस किंवा डिप्रेस फील होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दिस ओकेशन, आणि मग जेव्हा असं काही घडतं, म्हणजे तुम्ही डिप्रेस फील करता किंवा नर्वस फील करता, तर अशा ओकेशनवर तुम्ही कशाची आशा करता, कशासाठी होप तुमच्या मनामध्ये असते. तर बघा, आय होप दॅट एव्हरीथिंग शुड बी फाईन सून, मी फक्त एवढी आशा करतो की लवकरच काय होईल, सगळं काही ठीक होईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट, म्हणजे तुम्ही कधी अशा गोष्टीची आशा केली आहे का जी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की डिफिकल्ट आहे. तर आपल्याला याचा आन्सर द्यायचं आहे बघा, येस, आय होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. ठीक आहे. आता तुम्हाला याचं नकारार्थी आन्सरसुद्धा देऊ शकता की नो आय नेव्हर फील होप फॉर समथिंग दॅट आय न्यू वॉज डिफिकल्ट. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, आपला शेवटचा प्रश्न काय दिलेला आहे, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप, म्हणजे तुमची जी आशा आहे, होप ज्याबद्दल तुम्ही करत आहात, तर ती गोष्ट जी आहे पूर्णत्वात नेण्यासाठी तुम्ही काय करता. बघा, टू फुलफिल माय होप्स आय ऑलवेज ट्राय टू रिमेन पॉझिटिव्ह, म्हणजे मी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करते, अँड इन्क्रीज माय कॉन्फिडन्स इन सच अ सिच्युएशन, आणि त्या परिस्थितीमध्ये माझा जो आत्मविश्वास आहे तो वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील असते. तर अशा प्रकारे आपल्याला चिटचॅट जे आहे त्यामध्ये जे प्रश्न दिले होती, ती प्रश्न आणि उत्तरे आपण दोन्हीसुद्धा बघितले आहे. आता वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली पुढील ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे, ती काय ते बघा, द ओनली रे ऑफ होप, म्हणजे आशेचा फक्त किरण. तर आता यावर आधारित आपल्याला काय ॲक्टिव्हिटी दिली आहे ती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया, आणि नंतर ती ॲक्टिव्हिटी सॉल्वसुद्धा करूया. बघा, डिवाइड द क्लास इंटू ग्रुप ऑफ 4 to 6, ईच ग्रुप सिलेक्ट फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो, म्हणजे खाली दिलेल्या काही जे आहे डिफिकल्ट सिच्युएशन आपल्याला खाली दिलेले आहे, आणि त्यापैकी काय करायचं आहे, एक जी सिच्युएशन आहे ती सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 ते 6 जणांचा एक ग्रुप फॉर्म करायचा आहे, आणि प्रत्येक ग्रुपने काय करायचं आहे, एक सिच्युएशन सिलेक्ट करायची आहे. दे इमॅजिन देमसेल्फ टू बी इन दॅट सिच्युएशन अँड कॅरी ऑन विथ द रेस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी. आता काय करायचं आहे, तर समजा आपला ग्रुप ए आहे, तर ग्रुप एनी एखादी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची आहे, ग्रुप बीने एखादी एखादी सिच्युएशन सिलेक्ट करायची, आणि ग्रुप सीनी. तर आपल्याला इथे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला सिच्युएशन ज्या आहे त्या 3 सिच्युएशन आपल्याला इथे शेअर केलेल्या आहे, सिच्युएशन ए, सिच्युएशन बी अँड सिच्युएशन सी. ठीक आहे. थोडक्यात आपण त्या सिच्युएशनसुद्धा जाणून घेऊया. फर्स्ट सिच्युएशन दिली आहे, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर आर मॅरिन ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. इन द मिडल ऑफ द ओशनला एक जे आयलँड आहे तिथे आपण काय आहे, एक ग्रुप जो आहे पॅसेंजर जातो तिथे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ते काय करतील. सेकंड सिच्युएशन जे आहे त्याच्यात दिलं आहे की अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन अ फूट हॅव लॉस्ट देअर वे इन जंगल, म्हणजे जंगलात आपण काय झालेलं आहे, लॉस्ट म्हणजे हरवून गेलेलं आहे. ही दुसरी सिच्युएशन डिटेलमध्ये आपण जेव्हा आन्सर पाहू तेव्हा मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते. आणि थर्ड जी सिच्युएशन दिली आहे ती थोडक्यात काय आहे, तर बघा, द टीम ऑफ प्लेयर फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट द नाईट अँड इट इज अ लोनली स्पॉट. तर पहिली जी आहे, आपण निर्जन अशा आयलँडवर, बेटावर आहोत, दुसऱ्या याच्यामध्ये आपण जंगलात हरवलेलं आहे, आणि तिसऱ्या याच्यात आपण एखाद्या अशा रस्त्यावर जे आहे थांबून आहोत, जिथे दूरपर्यंत काहीही आपल्याला दिसत नाही, लोनली स्पॉट आहे. तर अशा 3 सिच्युएशन आपल्याला दिलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे पिक्चर्ससुद्धा आपल्याला दिलेलं आहे की मरून ॲट ऑन ॲन आयलँड, एक आयलँड आहे त्यावर तुम्ही आहात,
आणि अवतीभोवती सगळं पाणीच पाणी आहे, दूरवर काहीच नाही. सेकंड बघा लॉस्ट इन फॉरेस्ट, म्हणजे जंगलात तुम्ही हरवलेले आहात. आणि तिसरं जे आहे स्टँडर्ड ऑन द हायवे, आता हायवेवर आपण आहोत. तर अशा परिस्थितीमध्ये आता या 3 सिच्युएशन आपल्याला दिलेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खालील जे काही पॉईंट दिलेले आहेत त्या आधारे काय करायचं आहे, तर हे जे पॉईंट्स आहे या ॲक्टिव्हिटी आपल्याला फॉलो करायचं आहे. तर आता बघा पहिल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला इमॅजिन करायचं की त्या 3पैकी आपण कुठल्या एका सिच्युएशनमध्ये आहे, आणि त्या सिच्युएशनमध्ये असल्यावर बघा काय करायचं आहे, डिस्क्राईब युअर सराउंडिंग. ठीक आहे, जर आपण आता सिच्युएशन घेते की आपण एखाद्या निर्जन बेटावर आहे, तर आपल्या अवतीभोवती काय आहे ते आपल्याला 4 ते 5 ओळीमध्ये डिस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट बघा राईट द रिॲक्शन ऑफ युअर कंपॅनियन युझिंग एक्सक्लामेशन. आता त्या परिस्थितीत असताना आपण किंवा आपल्या जे कंपॅनियन आहेत त्यांचे एक्सप्रेशन काय असेल ते आपल्याला लिहायचं आहे, एक्सक्लॅमेटरी. नेक्स्ट बघा युझिंग युअर इमॅजिनेशन राईट द ओनली रे ऑफ. अशा परिस्थितीमध्ये आशेचा किरण काय असेल आपल्यासाठी ते लिहायचं आहे. आणि परत आपल्याला एक सिच्युएशन अशी दिली आहे की आपल्याला कुठल्याही 5 ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन जायची परमिशन आहे जर आपण एखाद्या मदतीच्या शोधात जात आहे, आणि त्या गोष्टी आपण का घेणार आहोत, कोणत्या घेणार आहोत आणि का घेणार आहोत, तर असे सांगायचे. तर असे आपल्याला 4 जे आहे पॉईंट्स दिलेले आहे. या 4 पॉईंट्सचा वापर करून काय करायचं आहे आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये जे आहे आपल्याला स्वतःला इमॅजिन करून आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ठीक आहे, तर चला मग आपण वळूया उत्तराकडे की आपण प्रत्येक सिच्युएशन जे आहे, मी तुम्हाला इथे 3ही सिच्युएशनमध्ये आपण काय करू, याची सिच्युएशन ए, सिच्युएशन बी अँड सिच्युएशन सी, आपल्या 3ही सिच्युएशनची मी तुम्हाला आन्सर देणार आहे. तुम्ही 3ही आन्सर तुमच्या वहीमध्ये लिहू शकता किंवा कुठली एक जी सिच्युएशन आहे, कारण की तुम्हाला इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, एनी वन सिच्युएशन. ठीक आहे, मी तुम्हाला 3ही सिच्युएशन देते, तुम्ही ॲज पर युअर चॉईस कुठली सिच्युएशन जी आहे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. चला तर वळूया आपल्या उत्तराकडे. फर्स्ट सिच्युएशन जी आहे ती बघूया. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर आर मॅरून ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. म्हणजे आपण मिडल ऑफ द ओशनमध्ये जे आयलँड आहे त्यावर आहोत, आणि अशा परिस्थितीत आपल्याला काय जे आहे स्वतःला इमॅजिन करून आपल्याला पुढील जे प्रश्न आहे त्याची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा पहिला पॉईंट काय आहे, डिस्क्राईब युअर सराउंडिंग इन 4 to 5 सेंटेन्स. म्हणजे आता आपण तिथे आहोत आणि आपल्या अवतीभोवतीचं जे सराउंडिंग आहे ते आपल्या 4 ते 5 वाक्यामध्ये काय करायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे. तर बघा आपण कशा प्रकारे डिस्क्राईब करू शकतो. वी आर सराउंडेड बाय वॉटर, म्हणजे अवतीभोवती जे आहे ते फक्त पाणीच पाणी आहे. अँड इट इज टू ह्युमिड हिअर. देर आर मेनी पाम ट्रीज खूप सारे आहे ऑन द शोअर, बट वी कांट क्लाइंब ऑन देम, पण आपण त्यावर चढू शकत नाही. आवर बोट इज ब्रोकन, आमची बोट जी आहे ती तुटलेली आहे. अँड वी ऑल आर हंग्री बट देर इज नथिंग टू ईट अराउंड अस. आम्हाला खूप भूक लागली आहे पण आमच्या सध्या जे आहे अवतीभोवती काही खाण्याला इथे काहीही दिसत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला जो पहिला पॉईंट होता की डिस्क्राईब सराउंडिंग 4 to 5 सेंटेन्स, तर हे आपलं इथे आपण आन्सर बघितलं आहे. आता पाहूया की आपला दुसरा पॉईंट काय आहे. सेकंड आपल्याला सांगितलेलं आहे राईट द रिॲक्शन ऑफ युअर कंपॅनियन युझिंग द एक्सक्लॅमेशन. म्हणजे तुमचे जे कंपॅनियन आहे तुमच्यासोबत जे आहे त्यांचे रिॲक्शन आपल्याला सांगायचे, पण कुठले, एक्सक्लॅमेटर युझिंग एक्सक्लॅमेशन. तर बघा आपण अशा प्रकारचे एक्सप्रेशन रिॲक्शन इथे देऊ शकतो. बघा हाऊ टॉल दिस ट्रीज आर, कारण की आपण बघितलं की पाम ट्रीज आहे, फार उंच आहेत. नेक्स्ट वॉट अ पिटी, कारण आपण तिथे लॉस झालेलो आहे, अशा ठिकाणी आहोत. नेक्स्ट वॉट अ लोनली प्लेस इज दिस, ही जी जागा आहे किती निर्जन आहे. अँड गॉड हेल्प अस नाऊ, देवा आम्हाला आता मदत कर. तर अशा प्रकारचे जे आहे रिॲक्शन आपण पाहिलं आहे. आपला थर्ड पॉईंट इथे दिलेला आहे, युझिंग युअर इमॅजिनेशन राईट वॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. म्हणजे तुमचा आशेचा किरण काय असेल त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. बघा our only ray of hope is if any ship passes by the island and its crew see us. आता चुकून एखादी जी शिप आहे ती आमच्या आयलंडच्या बाजूने जर जात असेल आणि त्यांचे जे क्रू आहे त्यांनी आम्हाला बघितलं, किंवा आवर रेडिओ अँड मोबाईल स्टार्ट टू गेट द सिग्नल, किंवा आमचा रेडिओ किंवा जो मोबाईल आहे त्याला सिग्नल मिळणं सुरू झालं, तर ती आमच्यासाठी काय होईल, एक आशेचा किरण होईल, रे ऑफ होप फॉर अस. ठीक आहे, नेक्स्ट आपला लास्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे. बघा 2 member of your group are going out to try to get help. सॉरी ते स्पेलिंग मिस्टेक झाले, HELP पाहिजे, गेट हेल्प. दे कॅन टेक एनी 5 थिंग विथ देम. ठीक आहे, तर आता तुमचा जो ग्रुप आहे त्यापैकी 2 मेंबर जे आहे ते जरा तुमच्यापासून बाहेर जात आहे किंवा मदत शोधण्यासाठी जात आहेत, आणि ते जाताना त्यांच्यासोबत 5 वस्तू घेऊन जाऊ शकतात. आता त्या वस्तू कुठल्या असेल ते बघा. राईट वॉट दे चूज, म्हणजे कुठल्या वस्तू ते घेऊन जातील. अँड वाय दे चूज इट, आणि ते का घेऊन जातील. तर आपण बघा इथे आन्सर बघूया की फर्स्ट थिंग जी आहे ती आहे नाईफ, चाकू, टू प्रोटेक्ट देमसेल्फ, म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. नेक्स्ट मॅचबॉक्स, म्हणजे ज्याला आपण काडीपेटी म्हणतो. टू स्टार्ट द फायर टू गेट द अटेन्शन ऑफ द शिप पासिंग बाय द आयलँड,
काय करू शकतो, एखादी जी आग आहे ती आपण तिथे निर्माण करू शकतो. आग म्हणजे एखादी आपण काही काटके वगैरे आहे ते थोडे जमा करून, जेणेकरून ते जी आग आहे ती पाहून जे जवळपास जाणारे तुमचे शिप आहे त्यांना काय होईल, थोडंसं अटेन्शन मिळेल किंवा एक प्रकारचं सिग्नल मिळेल. नेक्स्ट बघा, रोप म्हणजे दोरखंड, टू क्लाइंब ऑन द ट्री, त्या सहाय्याने आपण झाडावर चढू शकू. अ बॉटल ऑफ वॉटर टू स्टे हायड्रेटेड अँड टू ब्रिंग सम वॉटर फॉर द ग्रुप. त्या आयलँडवर तुम्ही समुद्राचं पाणी तर पिऊ शकणार नाही, पण त्या आयलँडवर जर तुम्हाला कुठे पाण्याचा साठा मिळाला, पिण्यायोग्य पाणी मिळालं, तर त्या बॉटलमध्ये तुम्हाला काय करता येईल, त्या आपल्या उरलेल्या मित्रमैत्रिणींसाठी किंवा ग्रुप मेंबरसाठी पाणी आणता येईल. नेक्स्ट आपल्याला दिलं आहे बघा, अ पीस ऑफ क्लोथ म्हणजे कापडाचा तुकडा. तो कशासाठी, टू यूज इट ॲज अ फ्लॅग टू गेट द अटेन्शन ऑफ द शिप पासिंग बाय द आयलँड. जर एखादी कपड्याचा तुकडा असला तर त्याचा आपण फ्लॅगसारखा उपयोग करून काय करू शकतो, की जवळपास एखादी जे शिप आहे ते जाणार असेल तर त्याला सिग्नल आपण देऊ शकतो किंवा त्यांचं अटेन्शन आपण जे आहे ते वेधण्यासाठी, त्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्या कापडाचा जे आहे ॲज अ फ्लॅग म्हणून आपण उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला जे त्या 4 पॉईंट दिले होते त्या आधारे आपण त्या सिच्युएशनमध्ये असताना जे आहे अबाउट अवर सराउंडिंग किंवा कुठल्या वस्तू आपण घेऊन जाऊ किंवा आपले जे कंपॅनियन आहे त्याचे एक्सप्रेशन कसे असतील, तर या सगळ्याबद्दलची उत्तर आपण जाणून घेतली आहे. आता पाहूया आपलं जो आपल्याला सेकंड सिच्युएशन दिलं आहे त्या सिच्युएशनबद्दल जाणून घेऊया. आपल्याला सिच्युएशन बी इथे दिलं आहे बघा, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम ट्रॅव्हलिंग ऑन अ फूट ऑर लॉस देअर वे इन द थिक जंगल. म्हणजे आपण इथे आता थिक जंगल म्हणजे घनदाट जंगलात जे आहे, तुम्ही असं इमॅजिन करायचं की तुमचा जो ग्रुप आहे तो त्या घनदाट जंगलामध्ये हरवलेला आहे किंवा रस्ता चुकलेला आहे, वाट चुकलेला आहे. तर आता सगळ्यात पहिला आपला पॉईंट होता की परत परत आपण ते क्वेश्चन घेणार नाही, ते मी तुम्हाला पहिला पॉईंट सांगते की काय होतं की आपल्याला आपल्या जी सराउंडिंग आहे ती 4 to 5 सेंटेन्समध्ये आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. तर त्याचं उत्तर आपण जाणून घ्या बघा. द जंगल इज सो थिक अँड डार्क, वी आर सराउंडेड बाय टॉल ट्रीज and the land is covered with the grass and the bushes, wherever we look it looks the same. आणि जिकडे पाहाल तिकडे सगळे जे जंगल आहे तिथे ग्रास आहेत, खूप मोठे मोठे ट्रीज आहे, बुशेस आहे आणि जिकडे पाहाल तिकडे काय होतं, सगळीकडे सगळं सारखंच दिसतंय. ठीक आहे, तर हा आपला पहिला पॉईंट होता डिस्क्राईब युअर सराउंडिंग. आता सेकंड आहे की तुमचे जे कंपॅनियन आहे त्याचे एक्सप्रेशन कशा प्रकारचे असतील. बघा, हाऊ ग्रीन द ट्रीज आर म्हणजे झाडं किती हिरवी आहेत. हाऊ फ्रेश द एअर इज हवा किती फ्रेश आहे. वॉट अ डार्टी प्लेस इज दिस किंवा कुठे जर काही घाण तुम्हाला दिसत असेल त्या जंगलामध्ये तर तुम्ही अशा प्रकारचे ते एक्सप्रेशन देऊ शकता. तर हा होता आपला फर्स्ट अँड सेकंड पॉईंट कव्हर झालेला आहे. आता आपला थर्ड पॉईंट आहे की अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी आशेचा किरण काय असेल तर जाणून घेऊया. आवर ओनली रे ऑफ होप इज इफ समवन फ्रॉम द फॉरेस्ट डिपार्टमेंट कम्स फॉर पेट्रोलिंग अँड स्पॉट अस. म्हणजे आमचं फक्त आशेचे एक किरण आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून कोणी पेट्रोलिंगसाठी म्हणजे गस्त घालण्यासाठी जर आलं आणि त्यांना आम्ही दिसलो तर ती आमच्यासाठी आशेची किरण राहील. ठीक आहे, आपला नेक्स्ट होता की जर तुमच्या ग्रुपपैकी 2 व्यक्ती जे आहे ते मदत मिळवण्यासाठी जात आहेत आणि त्यांना सोबत जे आहे काही वस्तू 5 वस्तू घेऊन जायचे तर त्या कुठल्या असेल आणि का, त्याचा आन्सर आपण बघूया. अ नाईफ टू प्रोटेक्ट देमसेल्फ, हे जे आहे ते आपल्या पहिल्या सिच्युएशनमध्ये सुद्धा कॉमन होतं. नेक्स्ट बघा, अ स्टिक टू प्लग फ्रूट फ्रॉम टॉल ट्रीज अँड टू प्रोटेक्ट देमसेल्फ म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि झाडावरून काही फळं जे आहे ती तोडण्यासाठी आपण एखादी काठी घेऊन जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, अ टॉर्च टू लाईट अप द सराउंडिंग इन केस इट गेट्स डार्क म्हणजे जर काळोख पसरला, अंधार झाला तर स्वतःला जे आहे उजेड देण्यासाठी, उजेड मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो, टॉर्चचा वापर करू शकतो. नेक्स्ट, अ विसल म्हणजे ज्याला शिट्टी असं म्हणतो. टू गेट अटेन्शन ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट जर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही लोक असले तर त्यांचं अटेन्शन घेण्यासाठी आपण शिट्टीचा वापर करू शकतो. फॉरेस्ट डिपार्टमेंट क्र्यू टू इन्फॉर्म देअर ऑर इथे ए झालेलं आहे, इथे ऑर पाहिजे, किंवा इन्फॉर्म देअर फ्रेंड अबाउट देअर लोकेशन म्हणजे त्यांचे जे उरलेले मित्र, आपण इथे बघितलं की 2 व्यक्ती जे आहे मदत शोधायसाठी जाणार आहे आणि स्वतःची लोकेशन इन्फॉर्म करण्यासाठी सुद्धा ते विसलचा वापर करू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा, अँड ॲक्स म्हणजे कुऱ्हाड टू कट द ट्रीज टू स्टार्ट द फायर म्हणजे जर आहे तिथे शेकोटी किंवा लाकूड जाळून जर आग निर्माण करायची असेल तर ते लाकूड तोडण्यासाठी जे आहे कुऱ्हाडीचा वापर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे सेकंड सिच्युएशनसुद्धा पाहिलेली आहे की जर आपण जंगलात जे आहे हरवून गेलो तर अशा ठिकाणी आपण जर लॉस झालो तर आपण काय करू शकतो. इथे आपले डिस्क्राईब अवर सराउंडिंग दिले होते, आपल्याला जे 4 पॉईंट दिले होते त्या आधारे आपण याचं उत्तर बघितलेलं आहे. वळूया आपल्या पुढल्या सिच्युएशनकडे. आपली थर्ड अँड लास्ट सिच्युएशन इथे दिली आहे, सिच्युएशन सी. अ टीम ऑफ प्लेयर फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट द नाईट.
इट इज अ लोनली स्पॉट. आता काय झालं की अ टीम ऑफ प्लेयर म्हणजे एक खेळाडूंचा जो ग्रुप आहे फ्रॉम ॲन ऑफिस, एखाद्या कार्यालयातील खेळाडूचा ग्रुप जो आहे तो चुकून एखाद्या चुकीच्या प्लेसवर ड्रॉप केला गेला आणि तोही कधी ॲट नाईट, कुठे तर हायवेवर. आणि इट इज अ लोनली स्पॉट, तो काय आहे असा एकाकी असा स्पॉट आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपला पहिला पॉईंट काय होता की डिस्क्राईब युअर सराउंडिंग. आता सराउंडिंग डिस्क्राईब कशी करायची बघा. ऑल वी सी इज अ रोड देअर, ऑल वी सी इज अ रोड, देर आर सम स्ट्रीट लाईट बट द लाईट इज व्हेरी डीम. म्हणजे जे काय आम्हाला दिसत आहे तो फक्त रस्ता दिसत आहे. काही स्ट्रीट लाईट आहे पण त्याचा प्रकाश देखील अतिशय कमी आहे. वी डू नॉट नो वेअर वी आर, आम्हाला माहिती नाही की आम्ही नेमकं कुठे आहे. वी कांट कॉन्टॅक्ट एनीवन, आणि कोणाला कॉन्टॅक्टसुद्धा संपर्कसुद्धा करता येत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे डिस्क्राईब युअर सराउंडिंग हा आपला पहिला पॉईंट होता, त्याचा आन्सर आपण बघितला आहे. आपला सेकंड पॉईंट होता की आपले जे कंपॅनियन आहे त्यांचे वेगवेगळे एक्सप्रेशन काय असतील बघा. ओ माय गॉड किंवा वेअर आर वी, आपण कुठे आहोत. हाऊ फार इज द सिटी, इथून सिटी जे आहे किती लांब असेल. आर वी लॉस्ट, आपण हरवलो आहे का. हाऊ डिसोलेट दिस हायवे इज, म्हणजे हा जो हायवे आहे तो किती निर्मनुष्य आहे किंवा निर्जन आहे किंवा एकाकी आहे. अशा प्रकारे एक्सप्रेशन आपण देऊ शकतो. आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे तो बघा की आपल्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये आशेचं किरण काय असेल बघा. आवर ओनली रे ऑफ होप इज इफ सम व्हेकल पासेस बाय अस युझिंग द हायवे. आता त्या हायवेचा वापर करून, म्हणजे त्या हायवेवरून एखादी व्हेकल जर जाणार असेल किंवा गेली तर तो आमच्यासाठी आशेचा किरण असेल, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे मदतीची काय करू शकतो, मदतीची मागणी करू शकू. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपला लास्ट पॉईंट होता की आपले जे दोन फ्रेंड आहेत, म्हणजे ग्रुपमधील दोन मेंबर जे आहे ते मदत शोधण्यासाठी जात आहेत, तर जाताना ते कुठल्या वस्तू घेऊन जातील आणि का घेऊन जातील. तर बघा, पहिली जी वस्तू आहे ती कॉमन आपण घेतली आहे पहिल्या सिच्युएशनमध्ये. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये अ नाईफ टू प्रोटेक्ट देमसेल्फ, अ बॉटल ऑफ वॉटर टू स्टे हायड्रेटेड अँड टू ब्रिंग सम वॉटर फॉर द ग्रुप. म्हणजे आपल्या ग्रुपमधील इतर मेंबरसाठी आपण पाणी आणण्यासाठी किंवा स्वतःला जे आहे आपले जे पाण्याची लेवल ते मेंटेन ठेवण्यासाठी आपण पाण्याची बॉटल घेऊन जाणार. नेक्स्ट बघा, मोबाईल फोन टू सर्च सिग्नल. आता अशा ठिकाणी आपले जे मोबाईल आहे कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नाही, ते आपल्याला पहिलेच सांगितलेलं आहे. तर आपण काय करू, सिग्नल शोधायसाठी मोबाईलसुद्धा घेऊन जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, अ टॉर्च टू रीड द साईन बोर्ड. आता जिकडे तिकडे जे आहे काळोख आहे, जे स्ट्रीट लाईट आहे ते सुद्धा डीम आहे, समोर गेल्यावर कदाचित काळोख असेल, तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, साईन बोर्ड जे आहे ते वाचण्यासाठी टॉर्चचा वापर करू शकतो. नेक्स्ट, अ कंपास टू गेट द करेक्ट डायरेक्शन शोधण्यासाठी आपण कंपासचा वापर करू शकतो. अँड लास्ट वन दॅट इज मनी, म्हणजे काही पैसे सोबत नेऊ शकतो. इन केस दे गेट द टॅक्सी ऑर एनी व्हेकल दे कॅन आस्क हिम टू ड्रॉप देम ॲट द होम. जर चुकून एखादी व्हेकल किंवा टॅक्सी काही मिळाली तर त्याला आपण ऑफर करू शकतो की तू काय कर, आम्हाला जे आहे हे पैसे घेऊन तू आम्हाला आमच्या घरी ड्रॉप करतो. अशा प्रकारे आपण जे आपल्याला थर्ड सिच्युएशन दिली होती की एखाद्या निर्जन रस्त्यावर किंवा हायवेवर आपण लॉस झालेला आहे किंवा तिथे आपल्याला चुकून आपण तिथे उतरलो आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू, तर याचं उत्तर देखील आपण बघितलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी सुरुवातीला चिटचॅटमध्ये काही प्रश्न विचारले होते त्याचा आन्सरसुद्धा आपण बघितला आहे. प्लस आपल्याला जे आहे 3 सिच्युएशन वेगवेगळ्या दिल्या होत्या आणि त्यावर आधारित काही आपल्याला पॉईंट दिले होते आणि आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं होतं. तर त्या सगळ्यांची उत्तरे आपण इथे बघितलेली आहे. आय होप तुम्हाला जे उत्तरे आहे ते सगळे समजले असेल. कुठलीही एक सिच्युएशनमध्ये स्वतःला इमॅजिन करून तुम्ही आन्सर लिहू शकता. यापेक्षा थोडं वेगळं आन्सर देखील जर तुम्हाला सुचत असेल तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर आपण लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.